जय शिवराय, राम राम. बघा, आज आपल्याला एका अशा विषयावरती चर्चा करायची आहे. तो विषय म्हणजे महाराष्ट्राचे माजी पण आणि आत्ताचेही मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, चालूचे विद्यमान मुख्यमंत्री देवाभाऊविषयी बोलायचे आपल्याला. आता महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक डाग म्हणा किंवा कलंक आपण त्याला म्हणू शकतो, किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार एक चाणक्य, काही मुठभर लोकांचा जाणता राजा आणि घरापुरता चाणक्य कौटिल्य काय असेल ते असेल, लोक त्यांना त्यांचेच काही 4-5 लोक हे महाराष्ट्रामध्ये वारंवार बोलायचे. आणि क्यू बघा त्यावेळेस येते की मीडियाला त्यांना वाहा म्हणण्यामध्ये खूप मजा येते. होय, बारामतीचे करामती काका. आता ह्या करामती काकांना बरोबर त्यांचा करेक्ट कार्यक्रम, त्याहूनही एक दुसरा शब्द आहे, उंटाला पहाडाच्या खाली घेऊन येणं किंवा बैलाला बाजार दाखवणं, हे करून दाखवलंय त्या अकेल्या माणसानं. आता तुम्हाला कळलं असेल मी अकेला का बोललो असेल. कारण एका काही दिवसापूर्वी ज्या वेळेस फडणवीसासोबतचा मित्र पक्ष शिवसेना यांना बाजूला खेचल्यानंतर सुसूताई बोलल्या होत्या की अकेला देवेंद्र क्या करेगा, अकेला देवेंद्र क्या करेगा, याचं उत्तर त्यांना 2022ला मिळाले की अकेला देवेंद्रनी 2-2 पक्ष नेले, 2-2 चिन्ह, 2-2 नावं सोडून द्यावं. तुम्ही तुमचे पक्ष वाचवू शकले नाही, तुमच्यावरती अशी अवस्था त्या अकेल्या देवेंद्रनं आणलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा काकाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधी अशी गोष्ट घडलीच नव्हती. ती गोष्ट घडवून दाखवली आहे त्या अकेल्या देवेंद्रजीने. आणि एक त्यावेळेसच एक डायलॉग आवडतो पिक्चर मधला, झुंड में तो वो आते है, शेर हमेशा अकेला आता है. पण हा शेर आणि या वाघाने 237 वाघ आणले सोबत, ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग आता महाराष्ट्रामध्ये भारताच्या इतिहासामध्ये कधीच एवढे आमदार एका युतीचे आले नव्हते, पण एवढे अभूतपूर्व आमदार आले. मग अशा वेळेस पवारांना चुल्लूभर पाण्यामध्ये पडून आत्महत्या करावी असं वाटत असेल, शक्यता नाकारता येत नाही. एका गोळीच्या वरतीने 2-2 गोळ्या खात असतील बीपीच्या, कोण बघितलं जाऊन. पण टेन्शन हे असणारच आहे. एखादा जर आमदार किंवा एखादी जागा पडली तेव्हा टेन्शन येत आहे, पण त्यांना टेन्शन किती असेल की आतापर्यंत चाणक्य म्हणून आपण मिरवलो. आतापर्यंत आपल्या, कारण त्याने बोलले होते बघा, शरद पवारांनीच बोलले होते सभेमध्ये, नाद करा पण आपला नाही. पवारांचा नाद कुणी करायचं नाही असं वारंवार बोललं जायचं. आणि पवारांची लहान लहान गोष्टी असतील त्या गोष्टी मीडिया लगेच कॅप्चर करायच्या आणि ते लगेच सोशल मीडियावरती व्हायरल व्हायच्या. फक्त मीडियाच्या माध्यमातून काका म्हणजे मीडियाचे सम्राट आहेत, नट सम्राट. घर देता का कोणी, घर देता का कोणी, ही अशी त्यांची अवस्था झालेली आहे. आता हीच लावत झाली, त्यांचा पक्ष तर राहिला नाही. आता आहे किंवा नाही याची पण गॅरंटी काय नाही. आज तारीख आहे 11 तारीख आहे, उद्या 12 काकाचा उद्या वाढदिवस. 12-12-24, 12 अधिक 12 बरोबर 24. आणि ह्या 12-12-24ला त्यांचा कार्यक्रम देवाभाऊनं परफेक्ट केला. बघा, फक्त ब्राह्मण द्वेष जो असतो तो मुळात त्याच्याकडे आहेच. कारण जी संघटना आहे, दुसऱ्या संभाजी ब्रिगेड किंवा तो निर्भया बनो, हे दाखवतात की आम्ही पुरोगामी आहे, आमच्यामध्ये पुरोगामित्व भरलेला आहे ठासून ठासून. पण मुळात असं नाही. सगळ्यात तर जातीवाचक कुणी असतील तर हे पुरोगामी म्हणून घेणारे लोक आहेत. कारण त्यांनी आंबेडकरांना निवडणुकीतून हरवलं कपटातून. पण हे असेच आहेत आणि या लोकांना यांची जागा दाखवून दिली आहे 2022 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी. एक डाव त्यांनी टाकला
त्याहूनही मोठं अस्त्र देवाभाऊने टाकलं आणि नाकाच्या खालून 2-2 पक्ष चिन्हासहित नावासहित घेऊन आले. या ठिकाणी बघा एक ट्विस्ट आहे महत्वाचं, तुम्हाला कळते का नाही बघा. काकांनी यांचा हिंदुत्ववादी पक्ष फोडून नेला, पण देवाभाऊने तो पक्ष परत आणलाच, पण तोही व्याजासकट. त्यांचा सोबतचा आणलाच, पण काकाचा सुद्धा त्याने घेऊन आला. म्हणजे त्याने दाखवलंय, तू आमचं घर फोडलास, तुझं मी घर 2दा फोडीन, हेच देवाभाऊनं त्यावेळेस करून दाखवलं. आता काही लोक म्हणतात की हे कपट झालं, हे गद्दारी झाली, हे राजकारण असते का, हे फोडाफोडीचं राजकारण आहे, हे आहे ते आहे. पण या ठिकाणी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, 2 वेळेस काँग्रेस फोडली कोणी? काकाने. 2 वेळेस शिवसेना फोडली कोणी? काकाने. काकापासून पुतण्या वेगळा केला कोणी? काकाने. म्हणजे काका पुतण्या म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे साहेब. बघा, ज्या वेळेस ते करतात तो राजकीय डाव असतो. काका कुठलीही गोष्ट करू द्या, तो एक खेळी असते, एक डाव असतो. पण हीच गोष्ट दुसऱ्या कोणी केली तर ते कपट असतं, कूटनीती असते, ते गद्दारी असते, हे ते राजकारण पारदर्शक राहत नाही. उदाहरणार्थ, जर काका निवडणूक जिंकले की लोकशाही जिवंत राहते, आणि काकाने जर निवडणूक हारले तर त्या ठिकाणी लोकशाहीचा खून होतो. आता कालचीच बघा निवडणूक विधानसभेची, झारखंडमध्ये हे जिंकले, तिथं लोकशाही वाचली, पण महाराष्ट्रामध्ये हे लोक हारले, इथली लोकशाही धोक्यामध्ये आहे. म्हणजे लोकशाहीच्या देशामध्ये, ज्या देशानं लोकशाही हे मूल्य अंगीकारलं, त्या देशामध्ये लोकशाहीची जर कोणी हत्या करत असतं तर हेच लोक आहेत. या ठिकाणी गोष्ट बघा, मला वारंवार कानावरती येते. मग देवाभाऊ ज्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बनले त्यावेळेस एक गोष्ट व्हायरल व्हायची, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये पेशवा येईल, महाराष्ट्रामध्ये परत पेशवा येतील. पण तुम्हाला सांगतो, या ठिकाणी एक आपल्याला विषय बघायचा आहे. एका माणसामुळं तर पेशवाई येत असेल, बघ काय म्हणते बघा, फक्त देवेंद्रजी फडणवीस या एका व्यक्तीमुळं जर महाराष्ट्रामध्ये पेशवाई येत असेल तर बघा, एक पाठीमागा असा होता, कारण एक हेतू शेफ हे हा नारा दिला महाराष्ट्रामध्ये, आणि त्या नाऱ्याखाली भाजप काम करत होतं. त्यावेळेस हेच लोक म्हणायचे की ह्या मुस्लिमामुळं आपलं काय होणार आहे, आपण ते थोडेच आहेत, आपण लय आहेत, आपण असं होऊ देणार नाही, ते हे बोलायचे. म्हणजे एक 10 मिनिट पोलीस हटवा, 15 मिनिट हटवा, ह्यांना बघतो म्हणणारे त्यांचं काय, ह्यांचं वाकडं करू शकत नाहीत सध्याचं वातावरण पाहताना सुद्धा. मग एवढा मोठा जो संघटना आहे, समूह आहे, ते हिंदूंचं काही वाकडं करू शकत नाही, मराठाचं वाकडं करू शकत नाही. मग यावेळेस एकटा देवेंद्र फडणवीस पेशवाई कसं आणेल, तर हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे एक पुरोगामी नावाखाली किती कारस्थान करायचे, लोकांना फक्त लोकांचे माती भडकावायचे काम आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये होत आलेत, आणि तेच कामाला आळा, तेच काम पूर्णपणे थांबवलेत, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. इथं विरोध जातीला कुणाच्या करत नाहीत, इथं विरोध फक्त फडणवीसांना आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार येऊ नये, आलं तर भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये, भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये. म्हणजे द्वेष हा भाजपला नाही, द्वेष हा युतीला नाही, द्वेष हा फक्त देवेंद्र नावाच्या फडणवीसांना आहे. हे सत्य आहे, कारण देवेंद्र फडणवीस आता राजकारणातला बाप होतोय, राजकारणाचा बाप झालाय, आणि हा बाप मानायला तयार नाहीत. तरी कितीही गोष्ट अमान्य करू द्या, त्यांना ही गोष्ट मान्य करावीच लागेल. देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात, आणि ते आपल्याला होत नाही ते कधी बोलत नाही. त्यांच्यामधील एक चांगला असा गुण आहे, आणि प्रत्येक गोष्ट असेल थोडीशी उशिरा होईल, पण ते गोष्ट पूर्णपणे पक्की ते 100% करतात.
त्यामध्ये योजना असतील, विकास कामं असतील, शेतकऱ्यांचे आतापर्यंत जे विकास कामं केलेले आहेत ना, ते केले कोण? पाटबंधारे असतील, जलयुक्त शिवार असेल, अहो ह्या गोष्टी आणल्यात कोणी? थोडंसं भान ठेवा, तारतम्य ठेवा. मी पुन्हा येईन त्यांनी हा सुद्धा शब्द खरा करून दाखवलेला आहे. आणि महाराष्ट्राला विकासाच्या पथ्यावरती, रस्त्यावरती घेऊन जाणार हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मुख्यमंत्री बनून झाल्या त्यांनी घोषणा केली आहे महाराष्ट्रामध्ये की आतापर्यंत बेरोजगारीवरती खूप बोलणं व्हायचं म्हणून त्यांनी 1.5 लाख पदाची भरती जाहीर करून टाकली. म्हणजे आपल्याला असे लोक नको आहेत. आपल्याला फक्त दाखवणारे वेगळे, दात वेगळे आणि आतून जे खातात ते दात वेगळे, हत्तीसारखे, हे आपल्याला असे लोक पाहिजेत. एकीकडून दाखवायचं हिंदुत्व, महाभारत, पुरोगामित्व, एकीकडून जातीय द्वेष करायचा. आपल्याला असे माणसं हवेत का? मग हेच सगळे काय आहे, हे काही डाव आहेत, त्यांचे खेळे आहेत, ते पूर्णपणे हाणून पाडलेले आहेत. आणि काका आता सैरावैरा पळत आहे. पर्याय काहीच नाही, पक्ष राहिला नाही, नाव उरला नाही. तो आतापर्यंत जो संघर्ष काकांनी केलेला आहे ते आम्ही तर बघितला नाही, पण ऐकलेला आहे. तो संघर्ष आतापर्यंत राजकीय कारकीर्द याला चॅलेंज हे त्यांना ह्या वयात कुणी करेल त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल. आपण एवढ्या काड्या करून आतापर्यंत राजकारण केलं, पण आपला कुणीतरी बाप ह्या महाराष्ट्रामध्ये येईल, आपल्या नाकावर ठिचून आपला पक्ष व आपलं चिन्ह घेऊन जाईल आणि आपल्या नाकावर ठिचून सरकार उभं करेल, याचं स्वप्नात सुद्धा विचार कधी केला नसेल काकाने. हे सगळं काय आहे ते देवाभावाने करून दाखवलंय. आणि देवानं दाखवून दिलंय की स्वयंघोषित चाणक्य होणं अवघड नाही, किंवा काही मुठभर लोकांचा अजाणता राजा होणं अवघड नाही, पण महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री होणं आणि नाकावर ठेचून महाराष्ट्रामध्ये कशाची कामं करणं हा खरा मुख्यमंत्री आणि तो खरा जनतेचा राजा, जनतेचा सेवक हे यांनी दाखवलेलं. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करत चला, चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओ शेअर करत चला, एक लाईक करा.